दिवसामध्ये काय रात्री त्याला सगळं सांगितलं. रात्री मी झोपलेलो. शिकवलं ना आता ह्यो बोलतो लहान लहान आहे त्याच्या मुलं बोलतात. त्याला शिकवलं सगळं त्याला कसं शिकवलंय बोलायचं तो कसं कसं बोलायचं. हा बघा मी काय बोलतो तुम्हाला, तो दुसऱ्या मुलीच्या नात्यामध्ये होता तर आमच्या मुलीला 2 वर्ष छल झालेला. तर मी बोलतो का संबंध तुटावा नाही यासाठी मी गप्प बसलो होतो. शेवटी त्यांनी माझ्याकडे पैसे मागण्याची बाळकडे मुलगी म्हणते तुझ्या बापून पैसे घेऊन येतो उंडा पैसे कसं टाकले माझ्याकडे पैसे घेऊन त्याने तुझ्या मुलीला मारून टाकेल बोलतो मी, असं डायरेक्ट मला बोलला. किती पैसे मागितले? 2 लाख रुपये ना 2 वर्ष छेड होता माझ्या मुलीच्या मागे. तुम्हाला फोटो दाखवतो ते माझ्या मुलीच्या ते आधार कार्ड दुसऱ्या मुलीचा फोटो लावलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो सक्सेसफुली. हे बघा बघा आता तुम्ही ऐका आधार कार्डला आधार कार्ड वगैरे लावलेलं आहे फोटो लावले बघा तुम्ही ऐका. हा दुसऱ्या मुलीचा फोटो आधार कार्डला लावायचा. दुसऱ्या मुलीचा फोटो आधार कार्डला असं लावलं. आता 4 दिवस झाला मी आलेला त्यांच्या घरून, जास्त दिवस पण झाले नाही. तो मुलीचा सारखा मारहाण करत आणि मुलीला छेड काढला. तू यापूर्वी मारहाण करत होता तुम्ही पोलीस स्थानकात तक्रार केली होती. नव्हती गेले आम्ही संबंध नाता तुटतो की नाही. जर हे केलं तक्रार गेली तर नाता तुटला जातो ना. अजूनपर्यंत करायला पाहिजे होता आजचा दिवस. नाही अजूनपर्यंत थांबून गेलतो आता. तुम्ही आले होते ना त्या दिवशी सांगा. आता त्यांनी काय केलं, आता मुलगी एक्सपर्ट झाली त्यावेळेला त्यांनी फोन केला मला. सकाळपासून फोनच केला नाही. तू काय सांगितलं तुम्हाला नेमकं का तुमची मुलगी एक्सपर्ट झाली म्हणतो. पण कशामुळे झाली काय तो बोलतो हार्ट अटॅक आलेले असं बोलतो. आलेला काही नाही सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे सगळं. हा मुलीसोबत भेट कधी झाली शेवट? मुलीची बोलणी झाली नाही माझी. नाही मी फक्त 4 दिवस जाता मुलीच्या बोलणी गेलेले मी. आमची बहीण उद्या दुसरी कोणची बहीण याच्यासाठी आम्हाला माघारी हाडायचं नाही. आम्ही लढणार. हा चला चला चला. सध्या बघत आहोत की या ठिकाणी खूप मोठा प्रकार जो आहे तो सध्या बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे. आणि आता सध्या जे काही महिला आहे ती मृत पावलेली आहे आणि तिला पुढील कारवाई जी आहे त्यासाठी सध्या बघत आहोत गंभीर प्रकार जो आहे तो बदलापूर शहरात घडताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक तरुणीचा महिलेचा जो आहे आज या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि कारण सांगितले जात आहे ते म्हणजे सासरवाडीतील जे काही सदस्य आहेत त्यांच्याकडून तिचा छळ झाला असं देखील सांगितले जात आहे. परंतु या संदर्भात संपूर्ण अपडेट जे आहे ते आता घेतले जाणार आहे. पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत.
आणि पण जर कधी खरोखर बदलापूर शहरामध्ये असा घरेलू वादामधून घरेलू हिंसा जो आहे सध्या जर कधी होत असेल तर या संदर्भात खरोखर चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी जी आहे ती येत आहे. लहान मुलगा आहे तो काहीतरी वेगळं सांगतोय आणि मोठा मुलगा आहे तो वेगळं सांगतो आहे. तर या दरम्यान कुठेतरी एका महिलेला तिचा जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे. आता पुढील तपास बदलापूर पोलिसांच्या माध्यमातून जो आहे तो सुरू आहे. आतापर्यंत आपण बघितलं होतं की घरेलू वाद असतात परंतु कुठेतरी इथे सासर वाडीतील जे काही सदस्य आहेत त्यांच्याकडून या महिलेचा छळ झाला असं सांगितले गेलं आणि या छळ दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे अशी धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. सासर आणि माहेर दोन्ही साईडचे एक मिनिट काय आहे ना ते सगळं सांगून टाक. तुमच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे तर गुंडाची छळापायी झालेला असेल त्यांच्याकडचं म्हणणं काय तुमच्याकडे मागणी तुमचं म्हणणं आहे का? अहो काहीच नाही. सकाळी फक्त मी 10:30-11 वाजता ऑफिसला निघून आलो तोपर्यंत व्यवस्थित होती. मला डब्बा बनवून दिला, कपडे धुवत होते, सगळी कामं वगैरे उरकली, लादी पुसली आणि मला डबा दिला. डब्याची पिशवी उचलली, मी बॅग घेतली आणि ऑफिसला आलो 11 वाजता. तुमच्या माध्यमातून हुंडा मागितला जातोय, तुमच्या पत्नी आहेत त्या वाद होत आहे, काहीतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे असे तुमच्यावर आरोप काहीच केले नाही, जात आहेत. काहीच काय नाही, सांगायला? तसं काहीच नाही. एक आधार कार्ड आहे त्यांच्याकडे त्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय. नेमकं काय विषय? काहीच नाही, काही केलेलं नाही. बिनबुडाचे आरोप करतायत माझ्यावर कारण नसताना. तुमच्यामध्ये पोरं शाळेत वाद होते. वाद काहीच नाही झालं मॅडम, व्यवस्थित होतं, आता चाललेलं चांगलं. साधारण 2 किंवा 5 दिवसांपूर्वी काहीतरी बैठक झाली होती तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांच्या घरच्यांना सांगितलं होतं की तुमच्या मुलीला घेऊन जा, बरोबर. असं सुद्धा त्यांनी बरोबर. मत मांडलंय. काय कारण होतं की का तुम्ही त्यांना घेऊन जायला सांगितलं? आरोप करत होते माझ्यावर, पूर्ण गावामध्ये बदनामी केली माझी. त्याच्यामुळे ही पण कोणाकडे काही बोलत होती मिसेस. त्याच्यामुळे मी त्यांना बोललो तुम्ही घेऊन जा, समजावा तिला, कायम घेऊन जा असं नाही काय बोललो मी. फक्त बोललो समजावा तिला, एक 10 दिवस ठेवा, नीट समजावा आणि सोडा, काय विषय नाही. काय वाटतं नेमकं मृत्यूचं कारण काय आहे? तुम्हाला कारणच माहिती नाही मॅडम. तुम्ही मी घराच्या 11 मध्ये ज्यावेळी हो, मृत्यू झाला, व्यवस्थित होतं. त्यावेळी घरात कोण कोण होतं? हो ना, आई होती फक्त एकटीच. आईशी विचारणा तर केलीच असेल ना, नेमकं काय झालं? हो, काय आई पोरं जेव्हा आली शाळेतून 12:30ला तेव्हा काय थोड्या वेळ पोरं फ्रेश वगैरे झाली, त्यांना वाटलं झोपले म्हणून, आतमध्ये होते रूम मध्ये, ते झोपले म्हणून ते आवाज द्यायला गेले तर उठत नाही. तर मग मला कॉल आला मुलांचा की मम्मी उठत नाही. माझ्याकडून मी घरीच नव्हतो ना सर, माझ्याकडून काय होणार. आईचं काय म्हणणं आहे? पण म्हणजे आईनी आई- पाहिलं काय? आता तुमच्या माध्यमातून कदाचित ते कुटुंबियांना असं सांगितलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असं काही झालंय का? तर इथे डॉक्टर बोलले झटका वगैरे आला असेल, पोस्टमॉर्टम वगैरे केला तर आपल्याला समजेल, रिपोर्ट मध्ये आल्यावर समजत बोलले ना, काय केलं आपल्याला नाही ना माहिती. पण त्या माध्यमातून कधी हुंडा वगैरे असं- काहीच नाही. हुंडाबळीचा काय विषयच नाही. तर एवढे वर्ष झाले लग्नाला, 15 वर्ष झाली, पण 16 नेमकं वर्ष. काय झालेलं? म्हणजे तुम्ही कधी तुमच्या आईला कधी माहिती पडलं की ते मृत झाले? आई- बेशुद्ध पडल्या होत्या, आई बसलेली, किचनमध्ये होत्या, काय झालेलं? आई हॉलमध्ये बसली होती. तेव्हा मुलं जेव्हा आली तर 11 वाजता मी निघून आलो. त्यानंतर काय त्याला वाटलं कामं वगैरे आरोपला पडली असेल, आराम करत असेल. एक तुमचा लहान मुलगा सुद्धा म्हणाला की तुमच्याकडून मारहाण केली जाते आईला. कधी मारा काल रात्री तुम्ही मारहाण केली होती असं नाही नाही, असं तुमच्या लहान काहीच मुलाचं म्हणणं आहे. काहीच नाही. मुलगा कुठं बोलतो असं वाटतं? अहो मारून केलीच नाही. मुलं अख्खा दिवस माझ्या बरोबर होती, संध्याकाळी वगैरे मारून करायचं काहीच विषय नाही.
आपण बघत आहोत दोन्हीही प्रकरण जे आहे ते आपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि दोन्हीही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करत आहोत. संबंधित आता सध्या आपण जी काही प्रतिक्रिया बघितली ती आपण बघितली की जी काही मृत महिला आहे पती होते आणि त्यांच्यावरती हे आरोप करण्यात आले. सासरकडून त्या महिलेचा छळ होत होता आणि त्याच दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. परंतु या संदर्भात त्या महिलेच्या पतीला काही माहीत नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की त्यावेळेला जेव्हा हा काही झालंय त्यावेळेला ते घरी नव्हते. मग नेमकं काय घडलंय किंवा काय झालंय या संदर्भात आता पोस्टमॉर्टम केल्याच्या नंतरच जे काही असेल ती माहिती मिळेल. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की येऊ द्या. बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.